रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शेतीला व्यावसायिकतेची जोड द्या, ऊस तज्ज्ञ तानाजी डवंग यांचे आवाहन. वर्षा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संपन्न. वारणानगर येथील श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीने आयोजित वर्षा व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प उत्साहात पार पडले. यावेळी आधुनिक शेती समोरील नवी आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना ऊस तज्ज्ञ तानाजी डवंग तेलवेकर यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे चेअरमन HR जाधव होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय पत्रकार शिवाजी पाटील यांनी करून दिला. यावेळी प्रमोदराव कोरे, AB पाटील, शिवाजी जंगम, प्रमोद पाटील, संभाजी कणसे, सुभाष करडे, JA पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात तानाजी डवंग म्हणाले की आजच्या काळात शेतीबरोबरच शेतकऱ्यांची मानसिकता बदलणेही तितकेच आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे लक्ष ठेवून नियोजनबद्ध शेती करावी. त्यासाठी पूर्वतयारी, पूर्वमशागत, दर्जेदार बियाणांची निवड व प्रक्रिया, सरीतील योग्य अंतर, आंतरपिके, आंतरमशागत, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि खोडवा व्यवस्थापन या 10 सूत्रांचा सखोल अभ्यास करून शेती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनावश्यक खर्च टाळून कमी खर्चात अधिक आणि शाश्वत उत्पादन मिळवण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ रासायनिक खतांच्या वाढीव मात्रा वापरून उत्पादन वाढत नाही तर आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. एकरी 40 टन ऊस उत्पादन घेणारा शेतकरी माझ्या दृष्टीने नापास आहे. 80 टन उत्पादन घेणारा शेतकरी उत्तीर्ण आहे. मात्र 10 सूत्रांचा अवलंब करून एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणारा शेतकरीच खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाचा शेतकरी ठरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शिकलेल्या तरुणांनी शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने वळण्याची गरज असून शिक्षणातून मिळालेले ज्ञान शेतीच्या प्रगतीसाठी वापरले तरच शेतीत स्पर्धात्मकता आणि आर्थिक समृद्धी निर्माण होईल, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन श्री शारदा वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले. शेवटी ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.